तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मोटर मेकॅनिक व्हेकल सेकंड इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पहिल्या चॅप्टरमध्ये टोयोटा वायरिंग डायग्राम्स अँड सिम्बॉल्समधलं आपण काही सिम्बॉल्स बघितले होते. हे सगळे सिम्बॉल्स बघितलेले आणि आपण म्हणलेलं की पुढच्या पार्टमध्ये आपण हे खालचे सिम्बॉल जे आहेत ते बघणार आहोत. तर पहिला सिम्बॉल जो आहे तो आहे इग्निशन स्विच, अ की ऑपरेटेड स्विच विथ several positions which allow to various circuits to become operational including the primary ignition circuit. आपण जेव्हा चावी फिरवतो तोच हा खालील वेगळ्या पोझिशन असतात. म्हणजे हे जे सिस्टीम आहे इग्निशन सिस्टीम ही जुन्या गाड्यांमध्ये आता बघायला भेटलं, कारण की नव्या गाड्यामध्ये पुश स्टार्ट बटन आलं आहे. जसं की जर तुम्ही गाडीचं एक बटन असतं ते दाबलं तर गाडी चालू होते. जर तुम्ही जुन्या गाड्यांना बघितलं असेल तर त्यांना चावी असते आणि चावी ज्याच्यावर लिहिलेलं असतं ऑफ ACC स्टार्ट ऑन असं लिहिलेलं असतं. तर हे त्या जुन्या गाड्यांच्या विषयीच आहे, म्हणजे इग्निशन स्विच. आणि जर आपण ती चावी जर ऑन किंवा स्टार्ट याच्यावर जर फिरवली तर ती गाडी चालू होते. दुसरा सिम्बॉल आहे लॅम्प, करंट फ्लो थ्रो अ फिलामेंट केसेस अ लॅम्प टू हीट अप अँड कास्ट लाईट. हे जे आहे हे गाडींच्या हेडलाईटमध्ये असतं. गाडीचे जे हेडलाईट आहे त्याच्यामध्ये एक फिलामेंट म्हणून एक तार म्हणून एक दिलेली असते. जर गाडीचा जो तुम्ही हेडलाईटचा जो बल्ब बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अशी छोटीशी तार दिलेली असते, त्याला फिलामेंट म्हणतात. जेव्हा ते गरम होतं तेव्हा आपल्याला तो फोकस जो आहे तो आपला पाहायला मिळतो. हे जे फिलामेंट आहे ते इंडिकेटरमध्ये पण असतं. पुढचं आहे LED लाईट इमायटेड डायोड. अपन करंट फ्लो दिस डायोड्स कास्ट लाईट विदाउट इमायटिंग द हीट ऑफ अ comparable lamp used in instrument display. आता गाड्यांमध्ये LED लॅम्प आलेले आहेत. मध्ये कसं होतं, लॅम्प होतं ज्याच्यामध्ये एक फिलामेंट होतं. आता गाड्यांमध्ये हे LED आलेलं आहे. हा वेगळा आहे. LED गरम न होता उजेड देतो. म्हणजे फिलामेंट कसं आधी गरम होतं तर त्याला म्हणजे फिलामेंट नसेलच आता, ते डायरेक्ट बॅटरी म्हणजे करंट जर त्याला भेटला तर तो लगेच आपल्याला जो फोकस आहे हेडलाईट तो पाहायला मिळतो. आणि डॅशबोर्ड म्हणजे आता गाडीचे जे केबिन आहे त्याच्यामध्ये पण आता LED बल्ब खूप यूज केलेले जातात. पुढचं आहे मॅन्युअल स्विच. त्याच्यामध्ये दोन सिम्बॉल दिलेले आहेत, एक नॉर्मल ओपन आणि नॉर्मली क्लोज. दोन्हीमध्ये डिफरन्स दिसतो की नॉर्मली ओपन आहे तो असं वरच्या साईडला जो आहे तो ओपन आहे आणि क्लोज जो आहे तो त्या गोल साईनला जो आहे असं चिपकून आहे. मॅन्युअल स्विच ओपन्स अँड क्लोज सर्किट थिओरी स्टॉपिंग और अलाउइंग करंट फ्लो. यात दोन प्रकार, नॉर्मली ओपन म्हणजे बटन दाबल्यावर चालू आणि नॉर्मली क्लोज म्हणजे दाबल्यावर बंद. हॉर्नचा स्विच बघा तो ऑन असतो. ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर दोन गाडीत, एक आहे हुंडाईची वेर्ना आणि दुसरी समजा कोणती फॉर्च्युनर बघा. फॉर्च्युनरचं जर आपण हे की असते त्याची रिमोटवाली की, जर तिचं आपण जर बटन दाबलं तर फॉर्च्युनरमधनं असं कोणताही आवाज वेगळा येत नाही, हॉर्न मारत नाही. पण हुंडाईची जर तुम्ही कोणतीही गाडी बघितला, जर तिचं आपण अनलॉक किंवा लॉकचं जर बटन दाबलं तर ती हॉर्न मारते. तर ह्याचं एक एक्झाम्पल आहे मॅन्युअल स्विचचं. पुढचं आहे मोटर, अ पॉवर युनिट विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी, रोटरी मोशन. इलेक्ट्रिकल एनर्जी फिरवण्यात रूपांतर करते वायपर मोटर, फॅन मोटर किंवा स्टार्टर मोटर. मोटरचं कामच आहे की असं गाडीनं वेगवेगळ्या प्रकारे पॉवर देणं. आता इलेक्ट्रिक गाड्यामध्ये पण एक अशी मोटर आलेली असते, किंवा आपल्या घरातला जो फॅन असतो त्याच्यामध्ये पण आपल्याला एक मोटरच दिलेली असते. जेव्हा ती मोटर फिरते तेव्हा आपल्याला हवा भेटते. तर मोटर आता सगळीकडे जास्त करून यूज केला जातो इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये. गाड्यांच्या स्टार्टर मोटर, वायपर मोटर हे ठिकाणी सगळे मोटर दिलेले आहेत. पुढचं आहे रिले. रिलेचे जर सिम्बॉल बघितले ते पण मॅन्युअल स्विच सारखेच आहे, नॉर्मली क्लोज आणि नॉर्मली ओपन. ह्याच्यामध्ये फक्त डायग्राम जर अशी वेगळी दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये असं एक कॉईलसारखं दाखवलेलं आहे. बेसिकली an electrically operated switch may be normally closed or normally open. Current flow through a small coil
creates a magnetic field which either opens or closes an attached switch. हा सगळ्यात महत्त्वाचा छोटासा स्विच मोठा लोड कंट्रोल करतो. आतमध्ये कॉईल असते, करंट गेल्यावर ती मॅग्नेटिक बनते आणि कॉन्टॅक्ट जोडता स्टार्टर रिले हेच काम करतं. ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर गाडीमध्ये एक अल्टरनेटर नावाचा एक पार्ट राहतो जो बॅटरीला चार्ज करत राहतो. जर तुम्ही त्याच्यापाशी एक स्क्रूड्रायव्हर, मोठा साईजचा जो स्क्रूड्रायव्हर असतो ते जर घेऊन बघितलं आणि जर गाडी आपण चालू केली तर आपण बघू शकतो ती चिपकतं, स्क्रूड्रायव्हर जो आहे तो चिपकतो. म्हणजे एक मॅग्नेटिक अशी फील्ड तयार होते त्याच्यासोबत आणि त्याच्याने आपली जी गाडीची बॅटरी आहे ती चार्ज होत राहते. पुढचा आहे रिले डबल थ्रो. अ रिले विच पासेस करंट थ्रो वन सेट ऑफ कॉन्टॅक्ट ऑर अदर. साधा रिले जेव्हा आपण ऑन किंवा ऑफ करतो, पण डबल थ्रो रिलेच्या लाईनवर त्या लाईनवर करंट बदलतो. जसं की रेल्वेची जी पटरी आहे म्हणजे ट्रॅक जो असतो तो वेगवेगळ्या तसं बदलत राहतो. तर ह्याच्यामध्ये पण तसंच असतं. तर डिप्पर स्विचवरची जी लाईट की खालची लाईट ही ठरवायला हाच वापरतात. SPD रिले म्हणतात ह्याला. पुढचा आहे रजिस्टर अँड इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स विथ अ फिक्स रेजिस्टन्स प्लेस इन अ सर्किट टू रिड्यूस वोल्टेज द स्पेसिफिक व्हॅल्यू. हा जो पार्ट आहे हा करंटला आवडणारा पार्ट आहे. वोल्टेज कमी करतो. ब्लोवरची स्पीड 1 2 3 4 कसे हे रेजिस्टन्समुळे होते. रजिस्टर व्हेरिएबल रिओस्टेट अ कंट्रोलेबल resistor with a variable rate of resistance, also called a potentiometer of rheostat. फिरवून रेजिस्टन्स बदलता येतो. एक्झाम्पल डॅशबोर्डवरचा डिमर स्विच. पुढचा आहे सेन्सर. अ रजिस्टर विच व्हेरियस इट्स रेजिस्टन्स विथ अ टेम्परेचर. तापमान वाढलं की याचा रेजिस्टन्स बदलतो. कूलंट आणि टेम्परेचर सेन्सर हाच करतो. जे जसं गाडी जर आपल्याला डॅशबोर्डवरती कळत राहतं की एक गेजच राहतं, टेम्परेचर वाढलं की ते हाय फुल होतं. तर टेम्परेचरला जेव्हा म्हणजे इंजिनला जेव्हा कूलंट द्यायचं किंवा बंद करायचं काम जे आहे हे सेन्सर थर्मोस्टेट करत राहतं. पुढचा आहे शॉर्ट पिन यूज टू प्रोव्हाइड अँड अनब्रोक कनेक्टिंग विथ अ जंक्शन ब्लॉक. शॉर्ट पिन जी आहे हा फ्यूज बॉक्समध्ये किंवा जंक्शन बॉक्समध्ये वापरतात. 2 पॉईंट कायमचे जोडून ठेवायला, जसं जम्पर वायर किंवा परमनंट कंपनीकडून फिट केलेलं असते. डायग्रामवरती आपल्याला दिसलेलं आहे की आतमध्ये एक असा छोटासा बॉक्स दिलेला आहे आणि त्याला अशा 2 लाईन जोडलेल्या आहेत. तर ते शॉर्ट पिनचंच काम आहे. म्हणजे जसं की जम्पर केबल किंवा कंपनी फिटेड जे आलेले वायर आहे त्याला जोडण्याचं काम हे शॉर्ट पिन करत असेल. फ्यूज बॉक्स किंवा जंक्शन बॉक्समध्ये पण हे आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा आहे सोलोनॉइड अँड इलेक्ट्रिकल मॅग्नेटिक कॉईल विच क्रिएट्स इट्स ऑन मॅग्नेटिकल मूवमेंट ऑफ फोर्स अपॉन करंट फ्लो. सोलोनॉइड जो पार्ट जो आहे हा स्टार्टर मोटरमध्ये पण दिलेला असतो. जेव्हा आपण गाडी चावी करतो तेव्हा बॅटरी जी आहे ती स्टार्टर मोटरला पॉवर देत राहते. आणि स्टार्टर मोटरमध्ये एक असा छोटासा जो गिअरवणी असतो पार्ट त्याला स्टार्ट पिनियन म्हणतात. करंट दिला की जेव्हा तो फ्लायव्हीलला जो जोडलेला असतो, म्हणजे स्टार्टर मोटरची फ्लायव्हील जवळ फिट केलेली असते आणि जसं त्या स्टार्टर मोटरला करंट भेटतो, स्टार्टर मोटरमध्ये छोटासा गिअर टाईप म्हणजे ते स्विच जो असतो तो बाहेर होतो आणि तो फ्लायव्हीलला फिरवत राहतो. आणि त्याचं काम म्हणजे स्टार्टर मोटरचं काम काय आहे की गाडीला जो फ्लायव्हील आहे त्याला 100 RPMपर्यंत पॉवर देणे. 100 मीटरपर्यंत त्याच्यात आपण त्याला पॉवर दिली की तो स्विच जो आहे तो ऑटोमॅटिकली आत जात राहतो.
पुढचा आहे स्पीकर अँड electromechanical device which creates sounds waves for current flow. करंटपासून आवाज काढणारा पार्ट गाडीचा हॉर्न वेगळा, पण डॅशबोर्डमधले बीप, वॉर्निंग किंवा कार म्युझिक सिस्टीमचे स्पीकर हेच असतात. स्विच वॉशर टायमर स्विच controls the intermittent operation of the windshield washer jets. वायपरचा पाणी मारणारा जो स्विच लिव्हर ओढतो तेव्हा 2-3 सेकंद पाणी येतं आणि मग बंद होतं. हे टायमर कंट्रोल करतो. डायग्रामवर पाण्याचा जो फवारा आहे, म्हणजे डायग्राम म्हणजे आता कोणतं गाडीचं जो ते वायपर फिरवण्याचा जो आपला स्विच आहे त्याच्यावर आपल्याला दिसत असतं की वायपर, आणि आपण जर असं आपल्या साईड जर त्याला ओढलं तर ते पाणी असं विंडशिल्डवर येतं. तर हे आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे की आपण जर असं ओढलं तर त्याचं पाणी आपलं 2-3 सेकंद येत राहतं. आणि त्याचा एक टाईम ठरवलेला असतो. जेव्हा आपण ते लिव्हर जे आहे ते आपल्याकडे ओढतं तेव्हा आपण सोडून दिलं तरी वायपर चालू राहतो, पण ते फवारा बंद राहतो. तर हे टायमिंग सेट केलेलं असतं. पुढचं आहे स्विच वायपर पार्क. ऑटोमॅटिकली रिटर्न्स वायपर टू स्टॉप पोझिशन वेन यू वायपर स्विच टर्न ऑफ. आपण वायपर बंद केला तरी तो वायपरचा जे ब्लेड आहे किंवा वायपरचा जो पूर्ण पार्ट आहे तो कुठेही आधीमध्ये न थांबता त्याच्या पोझिशनला येऊन थांबतो. पुढचा आहे टेपर्ड सेन रजिस्टर. अ रजिस्टर विच सप्लाइज 2 or more different non-adjustable resistance values. साधा रजिस्टरचा आहे तो एकच व्हॅल्यू देतो, पण टॅपेड रजिस्टरमधून जोड घेतलेले असतात. म्हणजे एकाच रजिस्टरमधून 2-3 वेगवेगळे व्होल्टेज काढता येतात. ब्लोअर मोटरचं म्हणजे ब्लोअर मोटर जे आहे आपण बघितलेलं मगाशीच, त्याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 असे फॅन दिलेले असतात. त्याची जी स्पीड आहे ही टॅपेड रजिस्टर मुळेच वाढत राहते. पुढचा आहे ट्रान्झिस्टर. अ सॉलिड स्टेट डिव्हाइस टिपिकली यूज ॲन इलेक्ट्रॉनिकल रिले स्टॉप्स और पासेस करंट डिपेंडिंग ऑन द अप्लाय व्होल्टेज ॲट बेस. गाडीचा जो ECU आहे, ECU म्हणजे इंजिन कंट्रोल युनिट. तर ह्या ECUमध्ये जास्त संख्येमध्ये ट्रान्झिस्टर असतात. छोटा करंट घेऊन मोठा करंट कंट्रोल करतो. म्हणजे लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज करण्याचं काम हे करत असतो. पुढचा आहे वायर्स. 2 डायग्राम्स दिलेले आहेत, नॉट कनेक्टेड आणि दुसरा आहे स्प्लिट. नॉन कनेक्टेडमध्ये जर बघितला असेल की त्याच्यामध्ये एक असा डॉट आहे जो स्प्लिटमध्ये दिलेला आहे, तो नॉट कनेक्टेडमध्ये दिलेला नाही, आणि खालच्यामध्ये एक डॉट दिलेला आहे. तर बघूया ह्याच्यामध्ये. वायर्स आर ऑलवेज ड्रॉन अ थ्रो स्ट्रेट लाईन ऑन वायरिंग डायग्राम्स. क्रॉस वायर विदाउट अ ब्लॅक डॉट ॲट जंक्शन आर नॉट जॉईंट. क्रॉस वायर्स विथ अ ब्लॅक डॉट ॲट जंक्शन आर स्पॉइल्ड जॉईंट कनेक्टिंग. 2 रेषा एकमेकांना क्रॉस झाल्यानंतर आणि काळा टिक्का म्हणजे जो पॉईंट आहे नसतो. एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये जो एक नळ आहे, खूप सारे नळ असतात, जसं की पार्किंगमधला, वॉश बेसिंगमधला, बाथरूममधला जे असे नळ आहेत, त्याच्यामधनं जेव्हा पाणी येतं तेव्हा ते पाणी वरून म्हणजे आपल्या मेन जो असं टाकी असते त्याच्यामधनं येतं, पण त्या टाकीला जो एकच पाईप जोडलेला असतो तो सगळ्या म्हणजे पार्किंगमधला, बाथरूममधला, हॉलमधला कुठंही नळ असो त्याला पुरवतो. तर ह्याचं एक्झाम्पल असंच आहे. जो ब्लॅक आपल्याला डॉट दिलेला आहे ते पण हेच सारखं काम करत असतो. डायग्राममध्ये जर बघितलं असेल तर 2 रेषा एकमेकांना जर क्रॉस झाल्या तर मध्ये डॉटच येत नाही. तर मेकॅनिक मोटर व्हेकल सेकंड इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पहिला जो चॅप्टर आहे, वायरिंग, टोयोटा डायग्राम्स अँड वायरिंग सिम्बॉल्स म्हणजे जो असेल तो कंप्लीट झालेला आहे. मुळे ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये